शिरूर येथील कुर्लप टोळीवर तडीपारीची कारवाई करण्यासंदर्भातील प्रस्तावाची चौकशी करून पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीणचे सुवेज हक यांनी सर्व बाबीचा विचार करून या कुर्लप टोळीवरती 1 वर्षासाठी पुणे जिल्हा हद्दपार करण्याचे आदेश काढलेत। कुर्लप टोळीमधील 11 जणांपैकी 5 जणांना ताब्यात घेऊन ही कारवाई करण्यात आली आहे, तर उर्वरित 6 जण हे येरवडा कारागृहामध्ये आहेत, त्यामुळे त्यांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत। शिरूर पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी कुर्लप टोळीमधील 11 जणांवर तडीपारीचा प्रस्ताव माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मोरे यांना पाठवला होता। त्यावेळी डीवायएसपी राजेंद्र मोरे यांनी या प्रस्तावाची चौकशी करून पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण सुवेज हक यांच्याकडे हा प्रस्ताव पाठवला होता। यावेळी यांनी इतर बाबींचा विचार करून तसेच गुन्हेगारी करणाऱ्यांवरती आळा बसवण्यासाठी कुर्लप टोळीवर 1 वर्षासाठी पुणे जिल्हा हद्दपार करण्याचे आदेश काढलेत। त्यापैकी तुषार चंद्रकांत बेदाणे, मुकेश उर्फ बाबू चंद्रकांत कुर्लप, हरीश दादाभाऊ गंगावणे, सचिन सतीश मुत्याल, विशाल शिवाजी वीर या 5 जणांना ताब्यात घेऊन तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे आणि उर्वरित 6 जण हे सध्या येरवडा कारागृहामध्ये असल्यामुळे त्यांचे प्रस्ताव प्रलंबित आहेत, अशी माहिती शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे यांनी दिली आहे। काल झालेल्या नुकतेच तडीपारीच्या आदेशाबाबत आपण काय सांगाल सर? काल शिरूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कुर्लप गँगचे एकूण 11 सदस्यांच्या विरुद्ध 55 प्रमाणे तडीपारीचा पूर्ण टोळीत तडीपार करण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आलेला होता। त्यापैकी 6 सदस्य टोळीतील हे जेलमध्ये असल्यामुळे त्यांच्यावर प्रस्ताव प्रलंबित आहे आणि 5 सदस्यांवर माननीय पोलीस अधीक्षक यांनी सुवेज हक साहेब यांनी आदेशित केलेला आहे। तडीपार त्यांचा आदेश आम्ही कालच त्यापैकी 4 सदस्य पोलीस स्टेशनला आणून पुणे जिल्ह्यातून त्यांना 1 वर्ष हद्दपार करण्यात आलेला आहे, तसा त्यांना आदेश बजावण्यात आलेला आहे आणि त्यांनी जिथे सांगितलं त्या पोलीस स्टेशनला नेऊन त्यांना तडीपार केलेला आहे आणि उर्वरित जो सदस्य आहे तो या संध्याकाळपर्यंत त्याला आणून त्याच्यावर सुद्धा ही कारवाई करत आहोत। तडीपार आरोपींना आपण पुणे जिल्हा सोडून कोणकोणत्या भागात नेऊन सोडले आहे? त्यांनी ज्या ठिकाणी सांगितले, काही नगर जिल्ह्यात गेले, काही धुळे जिल्ह्यामध्ये गेलेले आहेत आणि आता जो शेवटचा सदस्य आहे पुणे जिल्ह्यात सोडून आपण त्यांनी नातेवाईक ज्या ठिकाणी आणि नातेवाईकांनी त्यांची जबाबदारी घेतलेली आहे त्या ठिकाणी ज्या काय अटी आहे आदेशामध्ये आणि शर्ती आहे त्याप्रमाणे त्या पोलीस स्टेशनला महिन्यातून त्यांनी हजेरी देणं आवश्यक आहे। ते कुठं जात असतील पोलीस स्टेशन सोडून त्या संबंधाने त्यांनी त्या पोलीस स्टेशनला कळवणं आवश्यक आहे आणि जर का ते पुणे जिल्ह्यामध्ये आले तर त्याप्रमाणे तात्काळ नागरिकांना विनंती करण्यात येत आहे की ते पोलीस स्टेशनला जवळच्या किंवा आमच्या पोलीस स्टेशनला त्यांनी संपर्क साधून हे तडीपार इसम जर आले तर त्यांच्यावर पुढील कारवाई करण्यात येईल। अरुण कुमार मोटे सह राजेश खराडे, सी 24 तास, शिरूर।